प्रदूषणमुक्त कृष्णा नदी संवाद यात्रेचे आयोजन प्रत्येक गावात जाऊन करणार जनजागृती। कृष्णा महापूर नियंत्रण समितीचा उपक्रम। कृष्णा नदीचे वारंवार होणारे जलप्रदूषण आणि महापूर या दोन विषयांवर नदीकाठावरील गावातील गावकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी दिनांक 6 एप्रिल ते 9 एप्रिल या कालावधीत प्रदूषणमुक्त संवाद यात्रेचे आयोजन केले आहे। वाळवा तालुक्यातील तांबवे ते कोल्हापूर जिल्ह्यातील राजापूर बंधाऱ्यापर्यंत ही संवाद यात्रा निघणार असून प्रत्येक गावातील नागरिकांशी संवाद साधण्यात येणार आहे आणि याचा शुभारंभ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती महापूर नियंत्रण समितीचे अध्यक्ष डॉक्टर अभिषेक दिवाण यांनी दिली आहे। कृष्णा नदीच्या उगमापासून ठिकठिकाणी विविध साखर कारखाने, औद्योगिक रासायनिक प्रक्रिया प्रकल्प, नगरपालिका, ग्रामपंचायती, विविध हॉस्पिटल यांचे सांडपाणी विना प्रक्रिया नदीत येऊन मिसळते। नागरिकांना पिण्यासाठी, शेतीसाठी, विविध उद्योगांसाठी होणारा पाण्याचा उपसा यामुळे नदीपात्रातील विविध ठिकाणी मासे मृत होण्याचे प्रमाण वाढले आहे। काही ठिकाणी जलपर्णीच्या वेळा आहे, त्यामुळे पाणी दूषित होऊन नागरिकांच्या आरोग्यावर प्रचंड परिणाम होत आहे। नदीमधील जैवविविधता नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे। प्रदूषित पाण्यामुळे विविध संसर्गजन्य तसेच दुर्धर आजारांचा सामना करावा लागतो। जिल्ह्यातील पशुधन जीव मात्र धोक्यात आलेले आहेत। या जलप्रदूषण आणि महापूर यावर प्रभावी उपाययोजना काय करता येऊ शकतात याबाबत नागरिकांशी संवाद साधण्यासाठी यात्रा काढण्यात येणार आहे। त्यावर उपाययोजना प्रस्ताव शासन दरबारी पोहोचवून त्याचा निपटारा होणार आहे। या कार्यात ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत। मी सर्जेराव पाटील, कृष्णा महापूर समिती सदस्य। आज कृष्णा नदीमध्ये जे वाढलेलं प्रदूषण पाहता अतिशय भयानक परिस्थिती या प्रदूषणामुळे नदीतल्या पाण्यामुळे होताना दिसत आहे। जीवजंतू, मासे या ठिकाणी मृत होताना दिसत आहे। कारखान्याचे पाणी असेल, औद्योगिक वसाहतीचं पाणी असेल, गावांचं पाणी असेल, हे पाणी शुद्धीकरण केल्यानंतर नदीत सोडायचं। ॲक्च्युली सोडायला नाहीच पाहिजे नदीमध्ये, परंतु सोडलं गेलं आहे। काही ठिकाणी STP गेलेले आहेत, ते बोगसगिरी झालेली आहे। त्यामुळे प्रत्येक गावातील लोकांची याबाबत संपर्क साधण्याची एक मोहीम म्हणून संवाद यात्रेचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे। कोळे गावातील या नदीपासून संगम नरसिंहवाडी या इथनं सुरुवात होणार आणि त्याचा शेवट राजापूरच्या बंधाऱ्यापर्यंत होणार आहे। या दोन्ही ठिकाणच्या या गावांना भेटी देऊन त्या गावातल्या लोकांचे प्रश्न समजून घेऊन प्रदूषणमुक्त करण्यासाठी गावातला प्रवृत्त करणे हा मुख्य उद्देश या समितीच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे। संवादाच्या माध्यमातून चर्चा होणार आहे आणि चर्चा करून यावरती प्रश्न सोडवण्यासाठी मग शासनाला शेवटचे पर्याय म्हणून अहवाल आम्ही या ठिकाणी सादर करणार आहोत। या अहवालाच्या माध्यमातून गावातील नदीतील प्रदूषण मुक्त होऊन चांगलं पाणी लोकांना मिळावं यासाठी आम्ही प्रयत्नात आहोत आणि ही संवाद यात्रा या ठिकाणी व्यवस्थितपणे चालू राहील। मुक्काम 3 ठिकाणी पडतील आणि एका ठिकाणी संध्याकाळी शेवट होईल आणि या माध्यमातून त्या गावातल्या लोकांची बैठका झडपी सदस्य असतील, पंचायत समिती सदस्य असतील, ग्रामपंचायत सदस्य असतील, यांच्या बैठका आम्ही या ठिकाणी घेणार आहोत। नमस्कार, मी डॉक्टर अभिषेक विजयकुमार दिवाण, अध्यक्ष कृष्णा महापूर नियंत्रण नागरिक कृती समिती सांगली। दिनांक 6 एप्रिल 2026 ते 9 एप्रिल 2026 या दरम्यान कृष्णा नदी सांगली जिल्ह्यात ज्या ठिकाणी प्रवेश करते ते तांबवे ते जिथून बाहेर पडते राजापूर, ही अशी आम्ही तांबवे ते राजापूर कृष्णा नदी संवाद यात्रा करतो आहे। 4 दिवसाची ही यात्रा असेल आणि या नदी काठावरची जी गावं आहेत, साधारण तांबवेपासून तांबवे, कोळे, नरसिंगपूर, भये, खरातवाडी इथंपासून ते राजापूरपर्यंत जेवढी गावं आहेत त्या नदी काठाच्या गावामध्ये आम्ही संवाद यात्रा करणार आहे। सांगलीच्या कृष्णा नदीमध्ये जे सध्या होणारं प्रदूषण आहे, प्रदूषणामुळं होणारं पसरणारी रोगराई, प्रदूषणामुळं नदीत मरणारे मासे, त्यामुळं काठावरच्या नागरिकांचं धोक्यात आलेलं आरोग्य, तसंच त्या मैला मिश्रित पाण्यामुळं होणारं, प्लास्टिकमुळं होणारं प्रदूषण आणि त्यामुळं नंतर येणारा महापूर, यासाठी लोकांच्यामध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी आम्ही ही या संवाद यात्रा आयोजित करत आहोत। 6 एप्रिलला सकाळी सांगली जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये ही यात्रा सुरू करून राजापूरला माननीय आपले जिल्हाधिकारी साहेब आहेत यांच्या उपस्थितीत ही यात्रा संपन्न करण्याचा आमचा मनोदय आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली।